चला, स्ट्राईक बॅट्समॅन आहे तो म्हणजे कुणाल, नॉन स्ट्राईकला ते म्हणजे सुयोग. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पहिल्या दिवसातला तिसरा सामना, सामन्यातलं हॅलो. चला, प्रमुख पंच प्रशांत मयेकर, सामन्याला सुरुवात करायची आहे. निमेश पानसरे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक टाकता येतो म्हणजे निमेश पानसरे. चला, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक टाकतो म्हणजे निमेश पानसरे. बाबा देखील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला, स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे कुणाल, सामना करतील निमेश पानसरे यांचा. पहिलं शतक पॉवर प्लेचं घेऊन येतो तो म्हणजे निमेश पानसरे, संघासाठी पहिलं शतक. हा देखील एक नावाजलेला गोलंदाज गोराई परिसरातला. काहीसं क्षेत्ररक्षणात बदल. तर प्रमुख पंच महेश. चला, शतकाला सुरुवात होते. शतकातला पहिला चेंडू सामना करतील तो म्हणजे कुणाल, राईट हँड बॅट्समन. सुंदर असा कटवलेला आहे. पहिली धाव पूर्ण, आपलं खातं उघडलेलं आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे एक चेंडू एक धावा. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे सुयोग, हे देखील एक चांगले फलंदाज. सातत्याने अक्षय 11 या संघाकडनं आपली बाजी बजावत आहेत. चला, दुसरा चेंडू सामना करतील सुयोग. लेफ्ट हँड बॅट्समन, एक डाव्या पट्टीचे खेळाडू. चला, शतकातला दुसरा चेंडू. अशी मोठी अशी धावपट्टी निमेश पानसरे, एक वेगवान गोलंदाज. अप्रतिम असा चेंडू, पॉवर प्लेचं शतक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे तीन धावा. 2 चेंडू 3 धावा. तिसरा चेंडू सामना करतील सुयोग. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणजे विनायक जाधव. हा धावभाव होऊ शकला असता. अप्रतिम असे एफर्ट्स. तेवढी सुंदर अशी धावपट्टी ती म्हणजे सुयोग. तीन चेंडू 4 धावा. स्ट्राईकला येतील आता ते म्हणजे कुणाल, एक राईट हँड बॅट्समन. अक्षय 11 या संघाला त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा, मोठ्या फटक्यांची गरज. वैयक्तिक पहिलं शतक टाकतोय तो म्हणजे निमेश. परफेक्ट, सुंदर असा हा चेंडू
ठेवलेलं आहे. नवीन 9 बॅट्समन. विनय राईट हँड बॅट्समन. चला षटकातला 5वा चेंडू. सामना करतील विनय. एक अवांतर धाव. धावसंख्या सरकली पुढे ती म्हणजे 5 धावा. वाईट बॉल. चार चेंडू 5 धावा. सुंदर असा गोलंदाज तो म्हणजे निमेश अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिरवली ती म्हणजे 5. सामना करतील सुयोग. एक लेफ्ट हँड बॅट्समन. शेवटचा चेंडू. सामना करतील विनय. पुन्हा एकदा मोठा फटका. झेल होतोय की काय. सुंदर असा प्रयत्न तो म्हणजे सिद्धेश यांच्याकडनं. धाव बाद देखील होऊ शकेल. काहीसा थ्रो पोचलेला नाहीये. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत ते म्हणजे विनय याने. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक संपवते तो म्हणजे निमेश. अप्रतिम असं शतक. संघासाठी उत्तम कामगिरी पार पाडत. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. चांगले प्रयत्न तुम्ही बघू शकाल सिद्धेश यांच्याकडनं. हा झेल होऊ शकला असता. तेवढीच नशिबाची साथ ती म्हणजे विनय यांच्यासोबत. चला नवीन गोलंदाज. सामन्याला त्वरित सुरुवात करायची. काहीचे क्षेत्ररक्षण सजवत आहे तो म्हणजे महेश धुरी. कदाचित हेच पुढचे गोलंदाज असतील. हा देखील एक मोठा खेळाडू. कित्येकदा तुम्ही बघू शकाल या खेळाडूंनी लांबच्या लांब असे षटकार एक लेफ्ट हँड बॅट्समनच्या स्वरूपात त्यांनी महत्त्वाच्या कामगिरी महत्त्वाच्या टीम समोर देखील केलेल्या आहेत. आता ते तुम्ही त्यांना गोलंदाजीच्या स्वरूपात बघू शकाल. महेश धुरी वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक टाकतोय. एक महत्त्वाचं शतक. पॉवर प्ले संपलेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 7. सामना करतील सुयोग. लेफ्ट आर्म बॉलर लेफ्ट हँड बॅट्समन. पहिला चेंडू. मोठा फटका. चेंडू जातोय तो सीमारेषा लगत. 4 धावा. अप्रतिम असा फटका तो म्हणजे सुयोग यांच्या बॅट मधून. सरकले पुढे ती म्हणजे 11. पहिल्या चेंडूवर स्वागत केलेलं आहे ते म्हणजे महेश धुरी यांचं. चौकार. दुसरा फटका देखील मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय तो निर्धाव. डॉट बॉल. अप्रतिम असा चेंडू वेगवान. 2 चेंडू 11 धावा. काहीस नियंत्रण बनवतोय तो म्हणजे महेश धुरी आपल्या गोलंदाजीवर. ह्याच गोलंदाजीची ह्याच चेंडूची गरज ती म्हणजे सलील नेवेन संघ ब यांना. तिसरा चेंडू. हा देखील मोठा फटका मारण्यापर्यंत ब्लॉकच्या स्वरूपात टाकलेला हा चेंडू. 1 धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे सुयोग. धावसंख्या सरकले पुढे 1 ने ती म्हणजे 12. 3 चेंडू 12 धावा. सामना करेल विनय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक टाकतोय तो म्हणजे महेश धुरी. पहिला चेंडू 4. दुसरा चेंडू 1.
निर्धाव आणि तिसरा चेंडू 1 धाव. काहीसं नियंत्रण बनवलेलं आहे. षटकातला चौथा चेंडू सामना करतील विनय, एक राईट हँड बॅट्समन. गेल्या शतकात अप्रतिम असा फटका त्यांच्या बॅटमधून आला होता. या शतकात देखील काहीशा अपेक्षा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, झेल झालाय की काय. निर्धाव अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय महेश धुरी. जेवढा घातक हा फलंदाज आहे तेवढाच घातक असा हा गोलंदाज देखील आहे. काहीशी धावसंख्यांना खीळ बसलेली आहे. काहीशी धावसंख्या थांबवण्यात यशस्वी ठरतो म्हणजे महेश धुरी. काहीसं क्षेत्ररक्षणात बदल. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण हलवण्यात येते, प्रत्येक चेंडूवर. कारण एका साईडला राईट हँड बॅट्समन आहे तर एका साईडला लेफ्ट हँड बॅट्समन आहे. मोठा असा बदल क्षेत्ररक्षणात. चला पुढचा चेंडू सामना करतील विनय. हा देखील एक सुंदर असा चेंडू. धावसंख्या सरकली पुढे ती म्हणजे 13. पोलीस निरीक्षक जळगावकर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सिद्धेश्वर मित्र मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया तुम्ही मंचावर यायचे सर. चला पुढचा चेंडू. सिद्धेश्वर मित्र मंडळाकडून जळगावकर साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामना करतील सुयोग. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक टाकतोय तो म्हणजे महेश. एक अवांतर धाव. धावसंख्यात भर पडते. धावसंख्या सरकली पुढे ती म्हणजे 14. शेवटचा चेंडू. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू सामना करतील सुयोग. एका मोठ्या फटकेची अपेक्षा ती म्हणजे अक्षय 11 या संघाला. मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम अशी गोलंदाजी चालवतोय तो म्हणजे महेश धुरी. सुंदर असं शतक त्याने टाकलेलं आहे. 7 रनांचं शतक टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकाल पहिलं शतक 7, दुसरं शतक देखील 7. पहिल्या चेंडूवर स्वागत देखील केलं होतं पण काहीसं नियंत्रण बनवत आपली गोलंदाजी सांभाळून त्यांनी हे शतक पूर्ण केलेलं आहे. आणि धावसंख्या झाली म्हणजे 14. आता तिसरं शतक. आता कमान दिली आहे ती म्हणजे स्वतः कर्णधार यांच्या हातात. ते म्हणजे विनायक जाधव. एक वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज. काहीसं क्षेत्ररक्षण सजवत आहे. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं शतक टाकतो म्हणजे विनायक जाधव, एक वेगवान गोलंदाज. सामना करतील राईट हँड बॅट्समन विनय. षटकातला पहिला चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न. लोकांच्या दिशेने टोळवलेला चेंडू जातो तो सीमारेषा लगत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. सुंदर क्षेत्र. हा धावबाद होऊ शकेल की काय. तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. अप्रतिम अशी धावपट्टी ती म्हणजे विनय आणि सुयोग यांची. धावसंख्या सरकले पुढे ती म्हणजे 17. 17 बने तो खतरा. सगळ्यांचं लक्ष विनायक जाधव यांच्या गोलंदाजीकडे. प्रत्येक चेंडूवर जर विकेट घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक चेंडूवर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चला वैयक्तिक पहिलं तिसरं शतक टाकतोय तो म्हणजे विनायक जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं. काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न. धाव बाद होतोय की काय. तेवढीच वेगवान धावपट्टी ती म्हणजे विनय याची अक्षय 11 या संघाकडनं. धावसंख्या झाली ती म्हणजे 19.
काहीचं मागडं शतक ठरतंय हे. आत्तापर्यंत 2 चेंडूत 5 धावा आलेल्या आहेत. तिसरा चेंडू सामना करतील सुयोग, एक लेफ्ट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल होतोय की काय? झेल टाकलेला आहे. धाव बाद देखील करू शकले असते. दोन्हीकडून निराशा. झेल घेणं गरजेचं आहे या क्षणाला. काहीशे रन खर्चिक झालेले आहेत. सामन्यात यायचं असेल तर तुम्हाला झेल घ्यावे लागतील. धाव संख्या झाली ती म्हणजे 21. चौथा चेंडू सामना करतील सुयोग. कशी ताकद कमी पडते सुयोगांची. जो प्रयत्न त्यांच्याकडनं चालू आहे की लॉंग लेनचा चेंडू त्यांना तोलवायचा आहे तो म्हणजे षटकाराच्या दिशेने. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हुकला. तुझा तो निर्धाव. काहीसा नियंत्रण बनवतो तो म्हणजे विनायक जाधव. काहीसा वेग देखील वाढलेला आहे. 4 चेंडू 21. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं शतक टाकतो म्हणजे विनायक जाधव. शतकातला 5वा चेंडू सामना करतील सुयोग. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगलंच नियंत्रण बनवलेलं आहे आपल्या गोलंदाजीवरती म्हणजे विनायक जाधव यांनी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. काहीसा धावांना थांबवलेलं आहे. संघाला सामन्यात ठेवलेलं आहे ते म्हणजे विनायक जाधव यांनी. स्वतः कर्णधार आहेत ते या संघाचे. षटकातला शेवटचा चेंडू सामना करतील सुयोग. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातो तो क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून खाडीत. 6 धावा. गोराई खाडीत हा चेंडू पोहोचवलेला आहे तो म्हणजे सुयोग यांनी. विजय श्याम मिश्रा यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील मंचावर यायचं आहे. चला पुढचा गोलंदाज. धाव संख्या झाली ती म्हणजे 27. थोडंसं महागडं शतक ते म्हणजे विनायक जाधव यांचं 13 रनांचं. पहिला शतक 7, दुसरं शतक 7, तिसऱ्या शतकात 13 धावा जोडलेल्या आहेत. चला नवीन गोलंदाज नाव सांगायचं आहे. निमेश. विजय श्याम मिश्रा यांचं देखील आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजवायचं आहे. चला वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं शतक घेऊन आलं तो म्हणजे निमेश. पहिल्या शतकात 7 धावांची गोलंदाजी त्यांनी केलेली. सुंदर शतक टाकलेलं त्यांनी. आता सामना करतील विनय. पुन्हा एकदा स्लोअर वन टाकलेला हा चेंडू. एक धावेवर समाधान मानतो तो म्हणजे विनय. धावसंख्या सरकली पुढे ती 28. सामना बनवून ठेवायचा आहे. सामन्याची पकड बनवून जर ठेवायची असेल तर अक्षय लेने संघाला मोठ्या फटक्यांची गरज. 28 धावा झालेल्या आहेत. 4थं शतक सुरू आहे. तसेच सिद्धेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री उत्तमजी दरेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला षटकातला दुसरा चेंडू. काहीसं क्षेत्ररक्षणात वारंवार बदल तुम्ही बघू शकाल. आता ते बदल नक्की वाऱ्याप्रमाणे बदलत आहेत की बॅट्समन प्रमाणे याच्यावर सर्वांचंच लक्ष. षटकातला दुसरा चेंडू. कृपया आपल्याला वेळेचं बंधन असल्या कारणाने सामन्याला आणि गोलंदाजीला फटाफट सुरुवात करायची आहे. वेळ नका लावू. प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही क्षेत्ररक्षण सजवाल तर वेळ देखील तेवढाच खर्चिक होईल. आताच्या जगात वेळेचं महत्त्व पटवून देणं भरपूर गरजेचं आहे. चला वैयक्तिक दुसरं शतक टाकतोय तो म्हणजे निमेश. सामना करेल सुयोग. मोठा असा फटका मारायचा प्रयत्न. झेल होतोय की काय? झेल टिपलेला आहे कुणाल यांनी. कुणाल जयस्वाल
उच्च कतके हे खेळाडू. लावलंच मला बोलून बघतो आई बापाला ते तयार होतील का. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. न्यू बॅट्समन अमित, नवीन बॅट्समन आहेत ते म्हणजे अमित. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो म्हणजे निमेश. पहिल्या शतकात देखील त्यांनी एक बळी घेतला होता, तसं दुसऱ्या शतकात देखील त्यांनी आता एक बळी घेतलाय. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे आपल्या संघासाठी निमेश. काहीशी धावसंख्या देखील स्थिरावली आहे ती म्हणजे 28. सामन्यात पकड बनवायची असेल तर मोठ्या फटक्यांची गरज असते म्हणजे अक्षय इलेव्हन या संघाला. सामना करेल अमित. आल्या आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न. निर्धाव टाकलेला हा चेंडू वेगवान स्वरूपाचा. वैयक्तिक दुसरा शतक टाकतोय तो म्हणजे निमेश. शतकातला चौथा चेंडू. कृपया पहिल्या ट्रॅकवरच्या सगळ्या खेळाडूंनी मागे व्हायचंय. समोरच्या पहिल्या ट्रॅकवरच्या सर्व जे कोणी प्लेयर्स असतील, सायकल स्वार, सगळ्यांनी मागे जायचंय थोडं. स्लोअर वन स्वरूपाचा टाकलेला पुन्हा एकदा चेंडू. तुम्ही बघू शकाल पहिल्या शतकात देखील 5वा चेंडू त्याने स्लोअर वन असा टाकला होता आणि हा देखील स्लोअर वन आणि बीट केलंय. निर्धाव स्वरूपाचा. काहीशी धावसंख्येला खीळ. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 28. मोठ्या फटक्याची गरज आहे ती म्हणजे अक्षय इलेव्हन या संघाला. चार बॉल. अरे अप्रतिम असा चेंडू. काहीसा असा आखूट टप्प्याचा आणि उंचीचा असा टाकलेला हा चेंडू. निर्धाव. चौथं शतक चालू आहे. पूर्णपणे पकड बनवलेली आहे ती म्हणजे सनी इलेव्हन संघ ब. आतापर्यंत बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत ते म्हणजे निमेश याने. आणि चौथा चेंडू होता तो म्हणजे विकेटचा. म्हणजे 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्नात होते. मोठा फटका लगावलेला आहे. चेंडू जातो तो म्हणजे मिडानच्या दिशेने. 4 धावा. ज्याच्या प्रयत्नात होते ते प्रयत्न पूर्ण देखील केलेले आहेत. 4 धावा देखील झालेले आहेत. मोठ्या उंचीचे आणि फिरकी गोलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे कुणाल जयस्वाल.
आपण एक एक सत्कार आता पार पाडणार आहोत। सिद्धेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो, श्री उत्तम दरेकर जे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जळगावकर साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यांनी एक वेळात वेळ काढून आपल्या या सामन्यांना आपली उपस्थिती दाखवली, त्याकरिता सिद्धेश्वर मित्रमंडळाकडनं त्यांचे हार्दिक हार्दिक आभार। एक अवांतर धाव, बॅक टू बॅक 2 वाईट टाकलेले आहेत। धाव संख्या झाली ती म्हणजे 34। कृपया टाळ्या वाजवायच्या आहेत। जळगावकर साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन सिद्धेश्वर मित्रमंडळाकडनं आभार मानण्यात आलेले आहेत। अशीच उपस्थिती आमच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात देखील लागू दे यांची विनंती। तुमचं सहकार्य हेच आमचे आशीर्वाद। निर्धाव चेंडू काहीसं नियंत्रण बनवलेलं आहे। पहिले 2 एक अवांतर धाव टाकत तिसरा जो चेंडू नियंत्रण बनवत निर्धाव। धाव संख्या झाली ती म्हणजे 34। शेवटचं शतक आणि वैयक्तिक पहिलं शतक चालू होते म्हणजे कुणाल यांचं पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, 2 चेंडू 34 धावा। अप्रतिम गोलंदाजी करतोय, नियंत्रण बनवलेलं आहे पूर्णपणे। विनय यांच्याकडनं अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या। एक राईट हँड बॅट्समन आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात देखील त्यांनी 2 चांगले फटके लगावले होते, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा असतीलच। वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं शतक टाकतो म्हणजे कुणाल जयस्वाल। 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकलेले। तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा, झेल होतोय की काय? अप्रतिम असा झेल टिपलेला आहे महेश याने। सागरी फिरतीची फिरकी स्वरूपाचं प्रदर्शन तुम्ही इकडे बघू शकाल। काहीसा संबंधच नाही बॅटचा आणि चेंडूचा। शेवटचा चेंडू सामना करेल दीपक। पुन्हा एकदा एक अवांतर धाव असेल, व्हाईट बॉल, त्यावर +1। धाव संख्या झाली ती म्हणजे 36।
अजून देखील काहीच नियंत्रण बनवण्यात अयशस्वी ठरतो तो म्हणजे फलंदाज दीपक. बॅटच्या स्वरूपात एकही रन आलेला नाही आहे या शतकात. एका मोठ्या फटक्याची गरज. मोठा फटका. क्षेत्ररक्षक विनायक जाधव झेल घेईल तर 200 रुपयाचं पारितोषिक. एक धाव पूर्ण. दुसरा धाव देखील पूर्ण झालेला आहे. तिसऱ्या धावेचा कॉल कट करण्यात आलेला आहे. धाव संख्या सरकली पुढे ती म्हणजे 38 आणि 39 धावांचं छोटंसं पर्वत उभं केलंय ते म्हणजे सनी इलेव्हन या संघ ब यांच्या समोर. जळगावकर साहेब आपण इथे आलात, सामन्याला आपली उपस्थिती दाखवली. सिद्धेश्वर मित्रमंडळाकडनं तुमचे हार्दिक हार्दिक आभार. तुमचं असं सहकार्य आमच्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लाभू दे आज आमचा आशीर्वाद. नाही माहिती ना त्याच कोण आहे इथे नाही आहे. 39 रनांचं एक लक्ष उभं केलंय ते म्हणजे अक्षय इलेव्हन या संघासमोर. जी कमान असेल ती म्हणजे गोलंदाजीवर असेल अक्षय इलेव्हन या संघाच्या. माझे मित्र देखील या संघात गोलंदाजीच्या स्वरूपात दिसतील अशी अपेक्षा. पंकज इंदलकर हात दाखवायचा आहे. समालोचन कक्षात हात दाखवायचा आहे. पंकज इंदलकर. चला वेळेचं बंधन आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एक मधुर गीत होऊन जाऊ दे. तसेच सचिन सुर्वे यांचे देखील आपण आभार मानणार आहोत. मी अजिंक्य सानप यांना विनंती करेन की त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांनी वेळात वेळ काढून या सामन्यांना आपली उपस्थिती दाखवली. त्यांचे खरंच आभार सिद्धेश्वर मित्रमंडळाकडनं त्यांचे आभार मानण्यात येत आहेत. चला 39 धावांचं लक्ष. विशाल विशालकडे पाण्याचे बॉक्स. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 बक्षिसं आलेली आहेत. दोन बक्षिसं आलेली आहेत. ओके सॉरी 2 बक्षिसं आलेली आहेत. ती म्हणजे पंकज इंदलकर यांच्यावर प्रत्येक चेंडूवर जर विकेट घेतला तर 501 रुपयाचं पारितोषिक रोहन नारकर यांच्याकडनं. तर प्रत्येक निर्धाव चेंडूवर 101 रुपयाचं पारितोषिक ते म्हणजे प्रथमेश खोत यांच्याकडनं.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी पाठवायची आहे. सनी 11 संघ ब. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. ओ माय गॉड, पंकज इंदलकर. सगळ्यांचं लक्ष वेधू खेळाडू पंकज इंदलकर, मॅन फ्रॉम सातारा. चला स्ट्राईकला आहेत ते म्हणजे निमेश, नॉन स्ट्राईक बॅट्समन आहेत ते म्हणजे महेश धुरी, आणि गोलंदाजी करतील ते म्हणजे माझे मित्र पंकज इंदलकर. विकेटवर 501 रुपयाचं पारितोषिक, तर प्रत्येक निर्धाव चेंडूवर 101 रुपयाचं पारितोषिक असेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं शतक टाकतो तो म्हणजे पंकज इंदलकर. सामना करतील निमेश. पॉवर प्लेचं शतक, खूप महत्त्वाचं शतक, महत्त्वाची कामगिरी बजावतोय तो म्हणजे पंकज. आपल्या संघासाठी 39 धावांचं मोठं लक्ष सनी 11 या संघासमोर. पहिला चेंडू डायरेक्ट स्वरूपाचा अप्रतिम क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं, काहीसं गचा क्षेत्ररक्षण. एक धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे निमेश. सुंदर असा हा चेंडू पंकज इंदलकर यांच्याकडून. स्ट्राईकवर आहेत तो म्हणजे महेश धुरी, लेफ्ट हँड बॅट्समन. अप्रतिम अशी गोलंदाजी देखील केली होती, पण ते नावाजलेले आहेत ते म्हणजे फलंदाजीसाठी. लक्षवेधू खेळाडू तो म्हणजे महेश धुरी, सनी 11 या संघाकडनं. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. सामना करतील महेश धुरी. मोठासा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातो तो डिक्लेअर क्षेत्रात. एक धावेवर समाधान मानतोय. 2 चेंडू 2 धावा. अजूनही नियंत्रण बनवलेलं आहे ते म्हणजे पंकज यांनी आपल्या गोलंदाजीवर. षटकातला तिसरा चेंडू. सामना करतील महेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. झेल होतो की काय? 501 लागू होत आहेत की काय? 501 लागू झालेले आहेत. पंकज इंदलकर, मोठा गडी मिळालेला आहे महेश धुरी या स्वरूपात. म्हणजे रोहन नारकर यांच्याकडनं. ₹501 जीपे केलेले आहेत. रोहन नारकर यांनी घरून ते मॅच बघतायत. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे पंकज आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. न्यू बॅट्समन विनायक जाधव स्वतः कर्णधार आहेत. मोठा फटका मारायचा बंद. अप्रतिम असा शॉट लॉकऑफच्या दिशेने. चेंडू जातो सीमारेषा लगत. 4 धावा. चार चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. ज्या फटकेची गरज होती तो फटका विनायक जाधव स्वतः कर्णधार यांनी मिळवून दिलेला आहे आपल्या संघाला. काहीच सामन्यात येतोय तो म्हणजे सनी 11 संघ. 4 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू देखील अप्रतिम. 1 धावेवर समाधान मानतोय.
तसेच जो आधी महेश धुरी यांचा विकेट घेतला होता त्याच्यावर 501 रुपये रोहन नारकर, तसेच 201 मनीष पांडे यांच्याकडून देखील आलेले आहेत. चला पुढचा चेंडू सामना करतील निमेश. पुन्हा एकदा मोठा फटका, धाववाद होऊ शकला असता जर क्षेत्ररक्षण चांगलं असतं. धाव संख्या झाली ती म्हणजे 8. 2 अप्रतिम अशी बक्षिसं मिळवलेली आहेत ती म्हणजे पंकज इंदलकर यांनी. सामना झाल्यावरती बक्षिसं घेऊन जायची आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी, पहिलं शतक, 8 धावा. चला दुसरा शतक, बॉलर नेम अप्रतिम असं पॉवर प्लेचं शतक संपवत होतं म्हणजे पंकज, आणि दुसरं शतक घेऊन येतोय सुयोग. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं शतक टाकतो तो म्हणजे सुयोग. सामना करेल निमेश. काहीसं क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते, काही आखणी असते, त्या आखणीप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं असतं. चला शतकातला पहिला चेंडू, वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं शतक सुयोग. सामना करतील निमेश. एक फिरकी स्वरूपाचे गोलंदाज, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डिक्लेअर क्षेत्रात. 1 धाव. कृपया कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचंय. 6664 या गाडीच्या खाली बॉल गेलेला आहे, चेंडू गेलेला आहे. कृपया लक्ष द्यायचं कार्यकर्त्यांनी. 6664 एक स्विफ्ट डिझायर आहे, तिच्या खाली बॉल गेलेला आहे. पहिल्या शतकात पहिल्या चेंडूवर 1 धाव. चला स्ट्राईकवर येतो म्हणजे निमेश. शतकातला दुसरा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, निर्धाव. काहीशी धावपट्टी, धाव संख्या थांबवलेली आहे ती म्हणजे अक्षय लेवन या संघाच्या गोलंदाजांनी. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा अप्रतिम अशी गोलंदाजीचं प्रदर्शन. 1 धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे निमेश. काहीशी धीम्या गतीची सुरुवात ती म्हणजे सनी लिओन संघ ब यांच्याकडून. धाव संख्या झाली ती म्हणजे 10. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू या शतकातला. सामना करेल तो म्हणजे विनायक उर्फ पप्पू. मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक धावेवर समाधान. प्रदीप साऊ यांनी देखील स्टेजवर यायचं. धाव संख्या झाली ती म्हणजे 11. कृपया बॅनर लवकर घेऊन जायचं आहे. कृपया शतक संपल्यानंतर अशा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, शतकाच्या मध्ये करू नये. पुन्हा एकदा अप्रतिम अशी गोलंदाजी, अप्रतिम असा चेंडू. 1 धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे निमेश. काहीशी धीम्या गतीची सुरुवात ती म्हणजे सनी लिओन संघ ब यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 12. शतकातला शेवटचा चेंडू बाकी. सामना करतील विनायक जाधव. शेवटचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, व्हाईट बॉल. एक अवंतर धाव, धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. अजूनही दोन्ही संघ सामन्यामध्ये काही होऊ शकेल.
षटकातला शेवटचा चेंडू. विनायक मोठा फटका, विनाशकारी विपरीत बुद्धी, 6 धावा. गाणं लावायचंय. तिथं यहाँ वहाँ देखो जहाँ आए बाबा. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. 6 धावा. आणि ह्यो झेल होता की काय? झेल झालेलो हा. काहीशी निराशा, तंबू में घबराट. एक मोठो खेळाडू परतला तो म्हणजे विनायक या स्वरूपात. नवीन फलंदाज येता तो म्हणजे अवधूत पाटकर. ऐंशीचो बायसेप, मोठ्या उंचीचो यो खेळाडू. जाग्यावर राहून षटकार मारण्याची ताकद तोच ह्यो ढाण्या वाघ अवधूत पाटकर. मोठो फटको, चेंडू जाता इल्या इल्या खाडीत. वेंगुर्ल्याच्या समुद्रात काहीशी नशिबाची साथ, काहीशी लिंबा किशात. धावसंख्या थांबल्या ती म्हणजे 30. याच्या नंतरचे सामने जे आहेत त्या दोन्ही सामन्यांच्या कर्णधारांनी समालोचन कक्षात यावचा नाणेफेकीसाठी. अवधूत पाटकर न्यू बॅट्समन हा. अवधूत पाटकर गोराई क्षेत्रातलो एक अप्रतिम असं खेळाडू. शरीरसृष्टी या क्षेत्रातलो देखील एक मोठो खेळाडू हा तो. पुन्हा एकदा अप्रतिम असो फटको. 1 धावेवर समाधान मानता. धावसंख्या झाली ती म्हणजे 31. 31. आठ धावांची गरज हा.
सामन्याची फक्त औपचारिकता बाकी. चला पुढचा गोलंदाज शिरोळकर थांबा मो. एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत कोकण क्षेत्रातले शिरोळकर. चला चौथा शतक टाकता तो म्हणजे सुयोग. सुयोग ना षटकातला पहिलो चेंडू सामना करतील अवधूत. डिक्लर्स क्षेत्राच्या नाही एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डिक्लर क्षेत्राच्या दिशेने मारलेलो हे चेंडू. धावसंख्या सरकली पुढे ती म्हणजे 32. सात धावांची गरज आहे. सामना करा निमेश. मोठो फटको. चेंडू जाता तो सीमारेषा लगत. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. एक धावेवर समाधान मानतात. धावसंख्या सरकल्या पुढे ती म्हणजे 33. 6 धावांची गरज. मी तुमका लिहून देते. षटकार मारूनच ही मॅच संपवतो. सगळ्यांचं लक्ष ते म्हणजे अवधूत पाटकर यांच्या फलंदाजीकडे. असा मोठो फटको. 4 धावा. 2 धावांची गरज. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली. तुझी माझी जमल चोरी माझी ठाकरी राजा. तुझी माझी जमल चोरी माझी ठाकरी राजा. चला थँक्यू डीजे. जगदीश चिपळूणकर हे देखील आलेले आहेत. त्यांचे देखील स्वागत आहे सिद्धेश्वर मित्रमंडळाकडनं. चला पुढचा चेंडू. षटकार माराल अशी अपेक्षा. चेंडू येता तो. अरे काय करतं. शिरा मारली. झेल टाकल्यान. महत्वाचं विकेट होतो. धावसंख्या टाकली. 1 धावे प्रमाण 38. 1 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा अजूनही अपेक्षा. षटकार मारून ही मॅच संपवता की काय. आणि मालवणी बोली 50 तोली. षटकार. मॅचची औपचारिकता बाकी होती. काय रे फसवला. 1 धाव पूर्ण. मॅच जिंकलेली होती म्हणजे सनी लन संघ ब पुढच्या पेरीत पदार्पण.